नमस्कार. शीघ्रपतन ही एक अशी समस्या आहे ज्याबद्दल अनेक पुरुष मनात चिंता बाळगतात, पण उघडपणे बोलण्यास संकोच करतात. अनेकदा ही समस्या एवढी सामान्य असते की आयुष्यात कधीतरी जवळजवळ प्रत्येक पुरुषाला तिचा अनुभव येतो. त्यामुळे सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की शीघ्रपतन म्हणजे काही लाजिरवाणी किंवा लपून ठेवण्यासारखी गोष्ट नाही. योग्य माहिती, संयम, मानसिक संतुलन आणि काही सोप्या उपायांच्या मदतीने ही समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणता येते. शीघ्रपतन म्हणजे काय? याची सोपी व्याख्या अशी करता येते की जेव्हा लैंगिक संबंधांच्या वेळी पुरुषाचे वीर्य अपेक्षेपेक्षा खूप लवकर बाहेर येते आणि जोडीदाराचे समाधान होण्याआधीच क्रिया संपते, तेव्हा त्याला शीघ्रपतन म्हणतात. काही तज्ज्ञांच्या मते जर संबंध सुरू झाल्यानंतर 1 मिनिटाच्या आत वीर्यस्खलन होत असेल आणि त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जात असेल तर ती शीघ्रपतनाची लक्षणे असू शकतात. मात्र प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना, मानसिक स्थिती आणि संबंधांची पद्धत वेगळी असते. त्यामुळे वेळेचा एकच ठराविक नियम सर्वांवर लागू होत नाही. समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण कारणांनुसारच उपाय निवडले जातात. शीघ्रपतनाची कारणे साधारणपणे 2 प्रकारात विभागली जातात: मानसिक आणि शारीरिक. मानसिक कारणांमध्ये ताणतणाव, चिंता, कामाचा दबाव, नात्यातील असमाधान, आत्मविश्वासाची कमतरता, पहिल्या अनुभवाची भीती किंवा चुकीची लैंगिक माहिती यांचा मोठा वाटा असतो. अनेक वेळा पुरुष संबंधांदरम्यान मनात सतत विचार करत असतो की मी किती वेळ टिकेन, पार्टनर समाधानी होईल का, पुन्हा लवकर होणार तर नाही ना. अशा प्रकारच्या नकारात्मक विचारांमुळे शरीरात ताण निर्माण होतो आणि त्याचा थेट परिणाम नियंत्रणावर होतो. काही पुरुषांना लहानपणापासूनच लैंगिक विषयांबाबत भीतीदायक किंवा चुकीची माहिती मिळालेली असते, ज्यामुळे ते संबंधांना तणावाशी जोडतात आणि त्यामुळे ही शीघ्रपतनाची समस्या वाढू शकते. शारीरिक कारणांकडे पाहिले तर हार्मोन्सचे असंतुलन, थायरॉईडची समस्या, प्रोस्टेट ग्रंथीतील सूज, काही न्यूरोलॉजिकल समस्या किंवा शरीरातील संवेदनशीलता जास्त असणे ही कारणे असू शकतात. काही वेळा जास्त प्रमाणात मद्यपान, धूम्रपान, झोपेची कमतरता, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारही या समस्येला कारणीभूत ठरतात. त्यामुळे फक्त औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा संपूर्ण जीवनशैली सुधारण्यावर लक्ष देणे अधिक महत्त्वाचे असते. शीघ्रपतनावर उपाय म्हणून सर्वप्रथम मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढवणे आवश्यक असते. लैंगिक संबंध हा कोणताही परफॉर्मन्स टेस्ट नसून तो 2 व्यक्तींमधील भावनिक आणि शारीरिक जवळिकीचा भाग आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जेव्हा मन शांत आणि सकारात्मक असते तेव्हा शरीरावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. म्हणून ध्यान, योग, श्वसनाचे व्यायाम आणि नियमित झोप या गोष्टींचा मोठा फायदा होतो. याशिवाय काही विशिष्ट व्यायाम आणि तंत्रांचा वापर करूनही नियंत्रण वाढवता येते. त्यापैकी सर्वात प्रभावी व्यायाम म्हणजे कीगल व्यायाम. हा व्यायाम पेल्विक फ्लोअर स्नायूंना मजबूत करतो, जे वीर्यस्खलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचे असतात. हा व्यायाम करण्यासाठी सर्वप्रथम योग्य स्नायू ओळखणे आवश्यक असते. लघवी करताना ज्या स्नायूंना आकुंचन करून लघवी थांबवता येते तेच पेल्विक स्नायू असतात. हे स्नायू ओळखल्यानंतर लघवी न करताही त्यांना आकुंचन करून 5 सेकंद धरून ठेवायचे आणि नंतर सैन सोडायचे. असे दिवसातून 3 वेळा प्रत्येकी 10 ते 15 वेळा केल्यास काही आठवड्यात नियंत्रणात फरक जाणवू लागतो. स्टॉप स्टार्ट तंत्र हेही एक प्रभावी तंत्र मानले जाते. या पद्धतीत संबंधांदरम्यान जेव्हा भावना तीव्र होऊ लागतात तेव्हा काही क्षणांसाठी थांबायचे, श्वास नियंत्रित करायचा आणि पुन्हा सुरुवात करायची. अशा प्रकारे शरीराला नियंत्रण शिकवता येते. सुरुवातीला हे थोडे अवघड वाटू शकते, पण सरावाने त्यात सुधारणा होते. काही तज्ज्ञ स्क्वीज तंत्राचाही सल्ला देतात, ज्यात वीर्यस्खलनाची भावना वाढल्यावर शिश्नाच्या टोकाजवळ हलका दाब दिला जातो, ज्यामुळे तीव्रता कमी होते. आहाराचा देखील या समस्येवर मोठा प्रभाव असतो. संतुलित आणि पौष्टिक आहार शरीराची ऊर्जा
हार्मोन्सचे संतुलन आणि मानसिक स्वास्थ्य सुधारतो. हिरव्या पालेभाज्या, ताजे फळे, सुकामेवा, बिया, प्रथिनयुक्त पदार्थ आणि भरपूर पाणी यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. जास्त तेलकट, प्रक्रिया केलेले अन्न, जंक फूड, मद्यपान आणि धूम्रपान टाळणे आवश्यक असते. नियमित व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील ऊर्जा वाढते, ज्याचा थेट परिणाम लैंगिक स्वास्थ्यावर होतो. नात्यातील संवादही अत्यंत महत्त्वाचा असतो. अनेकदा पुरुष आपल्या समस्येबद्दल जोडीदाराशी बोलत नाहीत आणि मनातच ताण ठेवतात. पण प्रामाणिक आणि समजून घेणारा संवाद नात्यातील विश्वास वाढवतो आणि मानसिक ताण कमी करतो. संबंधांदरम्यान घाई करण्यापेक्षा एकमेकांच्या भावना समजून घेणे, फोरप्लेवर लक्ष देणे आणि भावनिक जवळीक वाढवणे अधिक महत्त्वाचे असते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे बाजारात मिळणाऱ्या चमत्कारी औषधांच्या जाहिरातींपासून सावध राहणे. अनेकदा अशा औषधांना कोणतीही वैद्यकीय मान्यता नसते आणि त्यांचे दुष्परिणाम होऊ शकतात. स्वतःहून कोणतेही औषध घेण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच सुरक्षित असते. जर ही समस्या दीर्घकाळ टिकून राहत असेल किंवा मानसिक ताण वाढवत असेल तर यूरोलॉजिस्ट किंवा सेक्सोलॉजिस्टचा सल्ला घेणे योग्य ठरते. तज्ज्ञ डॉक्टर कारणांनुसार योग्य उपचार, समुपदेशन किंवा औषधोपचार सुचवू शकतात. शीघ्रपतन ही समस्या कायमची किंवा अटळ नाही. योग्य माहिती, नियमित व्यायाम, संतुलित आहार, मानसिक शांतता आणि जोडीदाराशी खुला संवाद यांच्या मदतीने बहुतेक पुरुष या समस्येवर नियंत्रण मिळवू शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे आणि घाई न करता हळूहळू सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे. शरीराला आणि मनाला वेळ दिल्यास सकारात्मक बदल नक्की जाणवतात. लैंगिक स्वास्थ्य हे संपूर्ण आरोग्याचा एक भाग आहे आणि त्याकडे लाज किंवा भीतीने नव्हे तर समजूतदारपणे आणि जागरूकतेने पाहणे गरजेचे आहे. योग्य माहिती आणि योग्य पद्धतीने केलेला प्रयत्न हेच या समस्येवरचे खरे आणि सुरक्षित समाधान ठरते. आता शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. शीघ्रपतन ही समस्या लाजण्यासारखी नाही आणि ती योग्य माहिती व सरावाने नियंत्रणात आणता येते. संयम, आत्मविश्वास, जोडीदाराशी खुला संवाद आणि आरोग्यदायी जीवनशैली या 4 गोष्टी तुम्हाला नक्की मदत करतील. घाई न करता स्वतःला वेळ देऊन हळूहळू सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. तुमचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारले की त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या नात्यावर आणि आयुष्यावरही दिसून येईल. जर तुम्हाला अशीच शैक्षणिक, सोपी आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला आणखी चांगली आणि उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू. तोपर्यंत निरोगी रहा, सकारात्मक रहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.